नमस्कार, मी निखिल बाबळे चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो। आणि आज पुन्हा एकदा आपण सह्याद्री सफर खरा निघालो आहे आणि आपला किल्ला क्रमांक असणार आहे 48 म्हणजे 48 आणि किल्ल्याचं नाव आहे किल्ले चावंड। किल्ले चावंड येतो कुठे? हा येतो जुन्नर तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये। जुन्नरपासून अगदी मला वाटतं 15 ते 17 किलोमीटरवरती असणारा किल्ला चावंड, त्या किल्ल्याला आपण भेट देणार आहोत। आत्ता आम्ही आहे त्या किल्ल्याच्या बेस विलेजला म्हणजे चावंड या गावी आणि इथून आपण या किल्ल्याच्या ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत। इथून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती, या किल्ल्यावरती यायचं कसं, इथे काय काय बघायला भेटेल, या सर्व गोष्टी सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा। चला मित्रांनो सुरुवात करूयात किल्ले चावंड। तर तुम्ही समोर हा जो बघताय तो किल्ले चावंड आहे आणि इथे बघाल तर तुम्ही पार्किंगसाठी व्यवस्थित जागा आहे। आता थोडासा असा पाऊस पडतोय, इथे टपरी ते सध्या बंद आहे, तर तुम्ही इथे गाडी पार्किंग करून इथून पुढे ट्रेकला सुरुवात करू शकता। आजचा दिवस खूप खास आहे, रिमझिम अशी पावसाची सुरुवात आहे। सकाळी जेव्हा आम्ही घरातून निघालो त्यावेळी पाऊस अजिबात नव्हता, परंतु आज थोडासा रिमझिम पाऊस आहे आणि मला वाटतंय वरती आल्यानंतर आपल्या धुक्यांचं थोडंसं चादर बघायला भेटेल, खतरनाक असं सह्याद्रीचं रूप आपल्याला बघायला भेटेल। इथे बघताय इथे काही पायऱ्या आहेत आणि इथून ह्या ट्रेकला सुरुवात होते। तर ट्रेकला सुरुवात झाली आणि या किल्ल्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। चावंड किल्ला म्हणजे प्रसन्नगड, जो आपल्या छत्रपती महाराजांनी या किल्ल्याचं नाव ठेवलं होतं प्रसन्नगड। तर या गड येतो गिरिदुर्ग प्रकृतीला गड आहे, जवळजवळ 3000 मीटर अशी उंची असलेला गड ट्रेकिंगसाठी एकदम मध्यम समजला जातो। आणि तुम्ही बघतायच पाठीमागे पण बघाल तर अशा एक आत्ता बांधलेल्या पायऱ्या आहेत आणि जर तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील जुने पुराणे त्यावेळी एकदम खडतर असा रोड होता, परंतु आता एकदम स्पष्टपणे आणि व्यवस्थित अशा पायऱ्या बांधल्यात, त्यामुळं हा ट्रेक सुरुवातीपासूनच पायऱ्यांचा ट्रेक सुरुवात होतो। सह्याद्रीचं हे अद्वितीय रूप तुम्ही बघताय, प्रचंड असं धुकं आहे आणि हा समोर जर बघता तुम्ही हा माणिक डोह आहे आणि हा जर खाली बघता ही गाव ते चावंड हे गाव आहे, इथे आपण गाड्या पार्क केल्यात। हे चावंड गाव आहे आणि याच्या पलीकडे हा माणिक डोह आहे आणि समोर अगदी समोर हा आपला किल्ला चावंड किल्ला। चावंड किल्ला हा येतो जुन्नर तालुक्यामध्ये आणि ते यायचं कसं तुम्हाला दोन गोष्टी सांगतो। तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला मुंबई ते जुन्नर इथे यावं लागेल आणि त्यानंतर जुन्नरपासून 17 किलोमीटरवरती असणारा हा किल्ला चावंड। आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला पुणे, राजगुरुनगर, त्यानंतर नारायणगाव आणि जुन्नर आणि मग चावंड हे गाव, ते दोन पद्धतीने तुम्ही येऊ शकता। प्रायव्हेट व्हेकलने यायचं असेल तर तुम्हाला जुन्नर हे बस स्टँड आहे जवळ सगळ्यात, त्यानंतर इकडे येण्यासाठी लोकलच्या काही बसेस असतात किंवा लोकलच्या गाड्यासुद्धा असतात। आणि जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर एक सरळ मार्ग आहे, एकदम अगदी पायथ्याशी चावंड गावापर्यंत तुम्हाला येऊन घेऊन पोचतो। अगदी सुरक्षित अशा वाटा आहेत। थोडासा पाऊस पडला आहे त्यामुळे थोडीशी वाट तुम्हाला घसरंडीची वाटते, परंतु व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या थेट तुम्हाला गडापर्यंत घेऊन पोचतात। बांधलेल्या पायऱ्यांचा मार्ग संपला आहे आणि जर तुम्ही बघताय इथे वरती तर लोखंडी मार्ग जो थोडासा अवघड आहे या पायऱ्यांच्या मानाने, दुसऱ्या बांधलेल्या पायऱ्यांच्या मानाने तो सुरू होणार आहे आणि मला वाटतं तो एक 5-10 मिनिटाचा पॅच असेल आणि त्यानंतर आपण गडावरती पोहोचणार। अगदी छोटेखानी हा किल्ला, जवळजवळ अर्ध्या तासामध्ये आम्ही एकदम गडाच्या जवळ पोचलो आहे आणि इथून पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये आम्ही गडाच्या मुख्य माजारापाशी असू। थोडासा अवघड असा पॅच आहे, परंतु या बाजूला लोखंडी आणि या बाजूला एक तार आहे, त्याच्या साहाय्याने तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता। तर छोटे छोटे हा पायऱ्या दिसतात, याच्या बाजूला आधारसाठी हे लोखंडाचं उभं केलं या ठिकाणी आणि एकदम अगदी छोटा मार्ग आहे। एकदम अरुंद असा रोड आहे आणि
जसं म्हटलं मी तुम्हाला तुम्ही मला सपोर्टला आहे, परंतु तेवढीच काळजी घेऊन तुम्हाला वरती यावं लागेल. हाच एवढा एक पॅच आहे जो थोडासा डिफिकल्ट वर्क या ट्रेकला करतो. आणि त्यानंतर हा सह्याद्रीचा व्ह्यू. तब्बल 45 मिनिटाची ट्रेकिंग केल्यानंतर आपण गडाच्या मुख्य महाद्वारापाशी येऊन पोचलो आहे. आणि पाठीमागे बघताय तर हा मुख्य महाद्वार आहे. एक संघ असा दगडात कोरलेला हा महाद्वार बघायला भेटतो. आणि त्याच्यावरती बघितली तर तुम्हाला छोटीशी गणेशाची मूर्ती, सुबक अशी मूर्ती बघायला भेटते. त्यानंतर पुढे जाणाऱ्या पायऱ्या आणि आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. तर त्याच्या अगोदर तर हा पाठीमागचा नजारा बघा, सुंदर असा अप्रतिम. इथून आपण प्रवेश केला आणि त्यानंतर हा जो मुख्य महाद्वार होता. तर मुख्य महाद्वारातून आपण वरती उजेसाठून वरती आलो आणि 10 ते 15 पायऱ्या चढल्यानंतर आपली सदर म्हणजे इमारत बघायला भेटते. एक मोडकळी झालेली इमारत आणि पाठीमागे एक तोफ आहे. तर ती बघण्याच्या अगोदर तुम्हाला मी मुख्य गोष्ट सांगतो की नाणेघाटाचा जो व्यापारी मार्ग होता त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हे जे काय 4-5 किल्ले होते जे आपले जीवदान येतात, तर अडसर येतो, चावंड किल्ला येतो, निमगिरी येतो. तर त्यापैकी हा किल्ला. तर आपण आता ज्या जागेवरती उभा आहेत तोफीची जागा, तर इथे तोफगाड आहे आणि ते पाठीमागे त्या तोफगाडाचं तुम्हाला एक बोर्ड लावलेला दिसतोय. तर एक महत्त्वाची सूचना, जेव्हा तुम्ही या गाड्याला भेट द्याल किंवा कोणत्याही गाड्याला जर भेट द्याल तर तोफेवरती बसून अजिबात फोटो काढू नका. तोफेचा तुम्ही फोटो काढू शकता, परंतु तोफेवरती बसून अजिबात फोटो काढू नका. त्याच्यानंतर पाठीमागे अजून एक तुम्हाला इमारत बघायला भेटते. थोडीशी तिथे अडचण आहे, गवत जास्तच वाढले, त्यामुळे आपण आतमध्ये न जाता बाहेरूनच ही इमारत बघणार आहोत. तर एक सदर वाटते. तोफापासून एक 10-15 मिनटं तुम्ही उजव्या साईडला आतमध्ये यावं आणि त्यानंतर आपल्याला 2 वस्तू बघायला भेटतात. एक तर याच्या बाजूला बघितलं तुम्ही सदर आहे आणि या बाजूला पुष्करणी आहे. तर आत्ता आपण जिथे उभं आहेत ना, तर तो सदरेचा भाग आहे. आणि जर तुम्ही बघितलं गवत अगदी माझ्या खांद्याच्या म्हणजे डोक्याच्या उंचीवरतीपर्यंत आहे, परंतु जर पाठीमागे जर नीट औषध बघितलं तुम्हाला सदरेचं औषध व्यवस्थित बघायला भेटतं. इथे बघा, इथे जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तर इथे तुम्हाला थोडीशी पडलेली भिंत बघायला भेटते. आणि हे जे आहे इथे या बाजूला इथून प्रवेशद्वार दिसतं आणि इथून पुढे पूर्णपणे हा तुम्हाला किल्ल्याचा भाग बघायला भेटतो. तिथे बघितलात तर तो बाली किल्ला आहे, जिथे चामुंडा देवीचं मंदिर आहे. आणि त्यानंतर इथे जाणार आहोत पुष्करणीकडे. गडावरती हे पहिलेच आपल्या पाण्याचा टाका बघायला भेटतं आणि नेहमीच आपण गडावरती बरेच टाके बघितले. तर सर्व टाके उन्हाळ्यातसुद्धा तुम्हाला भरले दिसतात, पावसाळ्यात ऑब्व्हियसली भरले दिसतील. परंतु जेव्हासुद्धा आपण या टाक्यांचा वापर करू पावसाळ्यामध्ये, विशेषतः पावसाळ्यामध्ये, तर काळजी घ्या. तर आपण आता एक पाण्याचं टाकं बघितलं आणि त्याच्या पुढे अजून एक पाण्याचं टाकं आहे. त्या पाण्याच्या टाके अगदी बरोबर विरुद्ध बाजूला आपल्याला महादेवाचं मंदिर बघायला भेटतं. आणि पहिल्याच गडावरचं महादेवाचं मंदिर तुम्ही जर नीट बघितलं नंदी इथला, तर तिथे सुंदर नंदी बघायला भेटतो तुम्हाला. थोडासा मोडकळेल असा अवस्थेत हा नंदी. त्यानंतर आपण महादेवाचं मंदिर. जर तुम्ही पाहिलेत मंदिराच्या आजूबाजूला तर काही पडलेल्या अवस्थेत तुम्हाला वस्तू बघायला भेटतील. जसं नंदी, आपल्या महादेवाची पिंड आणि या बाजूला छोट्या मोठ्या तुम्हाला वस्तू अशा बघायला भेटतात त्या पडलेल्या अवस्थेत. मंदिरसुद्धा तसं थोडंसं पडलेल्या अवस्थेत आहे. आणि अगदी समोर त्याच्या तुम्हाला ही छोटेखानी एक तोफ बघायला भेटते आणि त्याच्या समोरचंही सुंदर असं तळं. तर चावंड किल्ल्यावरती आपण आलो आहे आणि बऱ्यापैकी अर्ध्यापैकी सफर आपली झाली आहे. तर या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर किल्ल्याच्या इतिहासामध्ये असं नमूदलं जातं की 1485मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना पुण्यामध्ये झाली. त्यामध्ये चावंड किल्ला हा त्यांच्याकडे गेला. काही काळानंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आला. हा स्वराज्यात आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव चावंड सोडून प्रसन्नगड असे ठेवले. सह्याद्रीचं हे अद्वितीय रूप तुम्हाला पावसाळ्यात बघायला भेटतं. अतिशय धुकं साठलं आहे, चारी बाजूने गवत आहे. एक महत्त्वाची सूचना देऊ शकतो तुम्हाला, जर तुम्हाला माहिती असेल, कोणी तुमच्यासोबत माहितीचं असेल तर त्याला घेऊनच पावसाळ्याची ट्रेक करावी. आता आपण निघालो आहे ह्या गडावरतील मुख्य आकर्षण चावंड देवीचं मंदिर. तर इथून पुढे डायरेक्ट बाले किल्ल्यावरती आहे.
आता आपण येऊन पोचलो आहे गडावरची एक सर्वात महत्त्वपूर्ण वास्तू चावंडे देवीचं मंदिर. आणि पाठीमागे बघाल तर तुम्हाला असं वाटतं की आत्ताच जीर्णोद्धार केला ह्या मंदिराचा. मंदिर अगदी छोटेखाने आहे, पण त्याचा कळस बघितला आणि आतली जी देवीची मूर्ती आहे ती अगदी प्रसन्न करणारी. आणि आजूबाजूला अशी छोटीखानी तुम्हाला तटभिंती टाकलेली दिसते. यानंतर या बाजूला एक झेंडा आहे आणि पाठीमागे तुम्हाला दीपस्तंभ बघायला भेटतो. हा दीपस्तंभ जर तुम्ही बघितला तर हा दीपस्तंभ बघायला भेटतो. अगदी बालेकिल्ल्याच्या एकदम हा एक शेवटचा पॉईंट आहे असं म्हणता येईल. किल्ल्यावरचा जो शेवटचा टोक असतं ते चावंडे देवीचं मंदिर हे ते टोक आहे. तर या गडावरती येत आहे तुम्ही तर 2-3 गोष्टीची काळजी घ्या. तर पहिले काळजी म्हणजे या गडावरती तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय अगदी आरामात होते. भरपूर अशी टाकी येतं त्यामुळे तुम्ही आरामात पिण्याच्या पाण्याची सोय करू शकता. खाण्याची सोय तुम्हाला खालूनच चावंड्या गावातून करावी लागेल, अथवा जुन्नर गावातून करावी लागेल. आणि इतर राहण्याची सोय एक छोटंसं मंदिर आहे आणि त्यानंतर मागच्या बाजूला काही गुहा येतं. त्या गुहापर्यंत आपल्या पोचता नाही आलं, पण तो मोठ्या अशा 20-30 फूट अशा गुहा येतं, 20-30 लांबीच्या. तिथे तुम्ही आरामात राहू शकता. पावसाळ्यात येणं टाळा, कारण खूप सारं गवत आहे त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला उमजूनच येत नाहीत. कधी तर तुम्हाला रोडसुद्धा सापडत नाहीत. तर मी समोर तुम्हाला बघायला भेटते का, तर तुम्हाला आता गोप्रोमध्ये किती दिसतं माहीत नाही, पण तुम्हाला अतिशय सुंदर नजारा दिसतो आहे. आणि तो त्याचे 7 तलाव आहेत जिथे आपल्या गणपतीचं छोटंसं मंदिर आहे. सप्तकर्षी असं त्या तलावाचं नाव आहे. तिथेपर्यंत आपल्याला जायला नाही भेटलं कारण वाट अगदी गवताची होती. आम्ही निम्म्यापर्यंत प्रयत्न केला पण तिथं काय जायला नाही भेटलं. पण आता आम्ही खाली उतरायला घेतो आहे. चारी बाजूला बघाल तर तुम्हाला एक सह्याद्री असा बघायला भेटतो, माणिकडोह. या बाजूला तुम्हाला हडसर किल्ला बघायला भेटतो. हडसर किल्ला आता झाकला आहे, पूर्णपणे धुक्याने झाकला आहे. तर मला दिसला तो मी नक्की दाखवेन. बऱ्यापैकी सफर झाली. इथे कसं यायचं, काय काय बघायला भेटेल, काय काय करायला लागेल, या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता खाली जाणारा मार्ग थोडासा खडतर आहे म्हणून इथेच या व्हिडिओचा शेवट करतो. आणि आय होप सो की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. आवडला जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आणि मग आमच्याबरोबर तुम्हाला ट्रेक करायचं असेल तुम्हाला नक्की मेसेज करा. तर भेटूत अशा काही नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेकसह. तोपर्यंत काळजी घ्या, मजा करा. गुड बाय.